शिवलिंगावर बेलपत्र वाहण्यामागची अद्भुत पौराणिक कथा। प्राचीन काळात दैत्य आणि देव यांच्यातील संघर्ष वाढत चालला होता। संपूर्ण सृष्टीवर असंतुलन निर्माण झाले होते। या अशांततेला तोडगा काढण्यासाठी दोघांनी मिळून समुद्र मंथन करण्याचे ठरवले। समुद्र मंथन करताना अनेक प्रकारच्या अमूल्य वस्तू समुद्रातून बाहेर आल्या। त्यामध्ये कामधेनू, उच्चश्रवा घोडा, लक्ष्मी देवी, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष यासारख्या अनेक दिव्य वस्तू निघाल्या। या वस्तूंनी देवांना आणि दैत्यांना लाभ झाला। पण अचानक समुद्रातून एक भयंकर कालकूट विष बाहेर आले। हे विष इतके जहाल होते की त्याच्या वासानेच प्राणी मात्र मृत्युमुखी पडू लागले। देव आणि दैत्य घाबरले, कारण जर हे विष संपूर्ण सृष्टीत पसरले तर संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल। सर्वजण श्रीकृष्णाकडे मदतीसाठी गेले। श्रीकृष्णांनी सांगितले की केवळ भगवान शंकरच हे भयंकर विष थांबवू शकतात। भगवान शंकराचा त्याग। सर्व देवगण कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या शरण गेले आणि त्यांना ही संपूर्ण घटना सांगितली। सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी ते संपूर्ण विष आपल्या हातात घेतले आणि प्राशन केले। पण भगवान शंकरांनी विष पोटात न नेता आपल्या कंठात रोखले। त्यामुळे त्याचा कंठ निळा पडला आणि ते निळकंठ महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले। बेलपत्राचा थंडावा आणि विषाचा प्रभाव कमी करणे। भगवान शंकरांनी विष प्राशन केल्यानंतर त्याचा परिणाम त्यांना जाणवू लागला। विषामुळे त्यांना तीव्र जळजळ आणि उष्णता जाणवू लागली। तेव्हा देव आणि ऋषीमुनींनी त्यांच्या शिवलिंगावर गार पाणी व बेलपत्र वाहण्यास सुरुवात केली। बेलपत्राचा स्पर्श होताच भगवान शंकरांच्या शरीराला शीतलता मिळाली आणि त्यांचे विषामुळे होणारे त्रास थांबले। बेलपत्राचे महत्त्व। म्हणूनच त्या दिवसापासून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली। बेलपत्र हे शंकराला अत्यंत प्रिय आहे। त्याच्या थंड गुणधर्मामुळे भगवान शंकराची कृपा मिळते, तसेच भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात। बेलवृक्षाचा माता पार्वतीशी संबंध। एकेकाळी माता पार्वतीने कठोर तपस्या करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केले। त्या तपस्येदरम्यान त्यांच्या घामाच्या थेंबातून बेलवृक्षाचा जन्म झाला। म्हणूनच बेलवृक्षाला श्री शक्तीचा प्रतीक मानले जाते आणि याचे पान अर्पण केल्याने शिवशक्तीची कृपा प्राप्त होते। बेलपत्र वाहिल्याने होणारे फायदे। 1. भगवान शंकर प्रसन्न होतात आणि सर्व इच्छांची पूर्ती करतात। 2. पाप पक्ष होतो आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो। 3. शरीर आणि मन शांत राहते। 4. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। 5. आरोग्य चांगले राहते आणि दुःख दारिद्र्य दूर होते। शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचे नियम। 1. ताजे, स्वच्छ आणि कीटक नसलेले बेलपत्र अर्पण करावे। 2. 3 पानांचा समूह असलेले बेलपत्र वाहावे। 3. बेलपत्राची मागील बाजू शिवलिंगावर ठेवावी। 4. एकदा वाहिलेले बेलपत्र पुन्हा वापरू नये। निष्कर्ष। शिवलिंगावर बेलपत्र वाहण्यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर त्यामागे समुद्र मंथन, भगवान शंकराचा त्याग आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हे पौराणिक संदर्भही आहेत। बेलपत्र हे केवळ एक पान नाही, तर ते श्रद्धा, भक्ती आणि शिवकृपेचे प्रतीक आहे। म्हणूनच जो कोणी भगवान शंकराच्या पूजेत बेलपत्र अर्पण करतो त्याला शिवकृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।